जय जवान जय किसान जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, आपल्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आजही आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। तर तो महत्त्वाचा विषय म्हणजेच मूग शेती। चला तर मग जाणून घेऊयात एक अत्यंत पोषक आणि फायदेशीर पीक म्हणजेच मूग शेती। तर मित्रांनो, मूग म्हणजेच मूग डाळ, जी आपल्या आहारात प्रथिनाचा उत्तम स्रोत मानला जातो। हा मूग शेती ही कमी कालावधी, कमी खर्च आणि चांगला नफा देणारी शेती म्हणून ओळखली जाते। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत की मूग पिकाचे महत्त्व, आपल्या डेलीच्या आयुष्यातील मूग पिकाचे महत्त्व। मित्रांनो, मूग ही एक कडधान्य पीक असून ती प्रथिन, फायबर, लोह आणि जीवनसत्वांचा उत्तम स्रोत मानली जाते। तर मूग शेतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते, कारण मुगाच्या मुळांमुळे नायट्रोजन स्थिरीकरण होते, जे आपल्या जमिनीसाठी उत्तम मानले जाते। तसेच मूग डाळीला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ही मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्यामुळे मूग पीक ही महत्त्वाचेच पीक मानले जाते। मूग हे मुख्यतः खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात ही घेतले जाऊ शकते। तर मित्रांनो, अशा महत्त्वपूर्ण मूग पिकाच्या शेतीसाठी आपल्याला काही महत्त्वाचे मुद्देही जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला मूग शेती एकदम सोप्या पद्धतीने व चांगली नफा मिळू शकतो। तर त्यासाठी बघायचे म्हटलंच तर काही महत्त्वाचे मुद्दे। तर सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत की मूग शेतीसाठी पूरक असे हवामान आणि जमीन कसा असावा, जेणेकरून आपण योग्य पद्धतीने मूग शेती करू शकतो। तर मित्रांनो, मूग पिकासाठी मध्यम ते हलकी जमीन योग्य जमीन मानली जाते। ज्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा असलेली जमीन ही चांगली जमीन म्हणून ओळखली जाते मूग शेतीसाठी। तसेच ज्या जमिनीचा pH हा 6.2 ते 7.5 दरम्यान असावा। तसेच मूग पिकासाठी उष्ण आणि कोरडे हवामान ही जास्त उपयुक्त हवामान ठरते। तर मूग शेतासाठी पाऊस म्हटलं तर 500 ते 650 मिमी एवढा पुरेसा पाऊस ठरतो। तर अशा प्रकारे आपण मूग शेतीसाठी हवामान आणि जमीन यांची थोडक्यात माहिती घेतलेली आहे। तर याचबरोबर आपण बघणार आहोत की मूग शेती करण्याअगोदर योग्य वाणांची निवड कशी असावी। तर मित्रांनो, वाणांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मूग वाणांची निवड करताना हवामान, हंगाम, रोगप्रतिकारक क्षमता या काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात। तर तशाच बाबी लक्षात घेऊन आपण काही प्रसिद्ध वाण इथे घेऊन आलेलो आहोत, जेही आपल्याला खूप फायदेशीर ठरू शकतात। म्हणजेच वाण बघायला गेलं तर फुले मूग 2 हे लवकर तयार होणारे वाण म्हणून ओळखले जाते। तसेच फुले मूग 5 हे मध्यम कालावधीचे पीक म्हणून ओळखले जातं। तसेच श्वेता मूग हे एक उच्च उत्पादन मूग पीक म्हणून ओळखलं जातं। तसेच MS 421 हे रोगप्रतिकारक वाण म्हणून ओळखलं जातं। आणि आणखी बघायचं म्हटलं तर विक्रम मूग हे उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त असं वाण समजलं जातं। तर मित्रांनो, तुम्ही यामधील वाणाचाही उपयोग करू शकतात। आणखी जर तुम्हाला काही दुसरे वाण असतील माहीत तर तेही तुम्ही कमेंटमध्ये आपल्याला कळवू शकतात, जेणेकरून आपल्याला त्याचीही माहिती भेटेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण योग्य वाणांची निवड केलेलीच आहे। तर त्याचप्रमाणे आपण बोलणार आहोत की मूग शेतीची मशागत आणि पेरणी याबद्दलही थोडक्यात माहिती। तर मित्रांनो, बघायला गेलं तर जमीन खोल नांगरून भुसभुशीत करून घ्यावी। तसेच शेणखत मिसळून जमीन चांगल्या पद्धतीने तयार करून घ्यावी। तसेच मित्रांनो, पेरणीचा योग्य कालावधी म्हटलं तर खरीप हंगामात जर बघायला गेलं तर जून अखेर ते जुलै हा मूग शेतीसाठी खरीप हंगामातील योग्य कालावधी मानला जातो। तसेच रब्बी हंगाम बघायचा म्हटलं तर ऑक्टोबर महिना हा आपण मूग पिकासाठी योग्य मानला जातो। व उन्हाळी हंगाम जर बोलायचं म्हटलं तर फेब्रुवारी ते मार्च हा महिना मूग शेतीसाठी योग्य मानला जातो। तर मित्रांनो, आपण बघणार आहोत की मूग शेती करताना की 2 ओळीमधील अंतर हे 30 ते 45 सेंटीमीटर एवढं ठेवावं व 2 रोपामधलं अंतर बघायचं म्हटलंच तर ते 10 ते 15 सेंटीमीटर एवढं ठेवावं, जेणेकरून रोपं चांगल्या पद्धतीने वाढतील व पीकही चांगल्या पद्धतीने येईल। व मित्रांनो, बियाणांचे प्रमाण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तर मित्रांनो, योग्य बियाणांचं प्रमाण ठेवल्यास आपल्याला पीक व्यवस्थित भेटतं व आपल्याला चांगलाच नफा मिळतो व शेती करण्यासही सोपं जातं। जसं की बघायला गेलं तर 15 ते 20 किलो प्रति हेक्टर बियाणं हे प्रमाण आपल्याला म्हटलं मुख्यतः चांगलं समजलं जातं। तर तुम्ही 15 ते 20 किलो प्रति हेक्टर एवढं बियाणं वापरू शकतात, जेणेकरून तुम्हाला मूग शेती एकदम सोयीस्कर होईल। मित्रांनो, बियाणांना रायझोबियम आणि ट्रायकोडर्मा
ने प्रक्रिया केलेलं असावं, जेणेकरून हे बियाणं आपल्याला चांगल्या प्रमाणे उगवण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे आपण थोडक्यात म्हटलं तर मशागत आणि पेरणीची माहिती बघितलेली आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच खतं आणि पाणी व्यवस्थापन कसं असावं हेही बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला शेती करण्यासाठी सोपं जाईल. तर मित्रांनो, मूग पिकाला फारसे पाणी लागत नाही हे आपल्याला माहितीच आहे, पण पेरणीनंतर आणि फुलोऱ्याच्या वेळी पाणी देणंही तेवढंच आवश्यक आहे. आणि खत व्यवस्थापन बघायला गेलं तर शेणखत म्हटलं तर 5 टन प्रति हेक्टर, युरिया 15 किलो प्रति हेक्टर, सुपर फॉस्फेट 50 किलो प्रति हेक्टर अशा प्रमाणात ठेवलं तर ते पिकासाठी खूप फायदेशीर ठरतं व सूक्ष्म अन्नद्रव्य हे गरजेनुसार द्यावीच लागतात. तर अशा प्रकारे आपण थोडक्यात खतं आणि पाणी व्यवस्थापन बघितलं आहे. आपण आता बघणार आहोत कीड व रोग नियंत्रण. जसं की मित्रांनो, प्रत्येकच पिकावरती आपण कितीही काळजी घेतली तरी कीड हे पडतातच. तर पण घाबरायची गरज नाही. त्यासाठी आपल्याला त्याच्यावर नियंत्रणासाठी बरेच उपाय आहेत. त्यासाठी आपल्याला अगोदर बघायचे काही मुख्यतः कीड जे रोग पिकावर पडण्याची दाट शक्यता असते. बघायला गेलं तर शेंगा पोखरणारी अळी, फुलकिडे, पांढरी माशी, पानावर पडणारे डाग, जमिनीचा मर रोग अशा प्रकारे हे जे रोग आहेत ते मुख्यतः आपल्या शेतपिकावरती पडू शकतात. पण त्यासाठी उपायही आपल्याकडे आहेत. म्हणजेच फेरोमोन सापळे लावावेत, नीम अर्काचा फवारणी करावी, गरज असल्यास रासायनिक कीटकनाशकांचाही मर्यादित वापर करावा, जेणेकरून आपल्याला कीड नियंत्रण चांगल्या पद्धतीने आपण करू. तसेच रोगप्रतिकारक वाणांची निवड केल्यासही जास्तीत जास्त फायदा होतो. व मित्रांनो, आपण बघणार आहोत आता त्याचबरोबर काढणी आणि साठवणूक मूग पिकाची कशी असावी. तर मित्रांनो, मूग पीक हे 60 ते 75 दिवसात सरासरी तयार होते. तर शेंगा पिवळसर झाल्यासच काढणी करावी. काढणी केल्यानंतर शेंगा वाळून दळणासाठी पाठवाव्यात व योग्य साठवणुकीसाठी कोरड्या आणि हवेशीर जागेचा वापर करावा, जेणेकरून आपले मूग पीक हे जास्तीत जास्त काळ टिकेल. व गोदामात कीड नियंत्रणासाठी नीम पाने किंवा राख वापरावी, जेणेकरून कीड लवकर लागणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला काही काढणी व साठवणुकीच्या वेळेस लक्षात ठेवायचे मुद्दे आहेत. तर आपण बघणार आहोत की तसेच फायदे आणि बाजारपेठ तूर पिकाचे कसे आहेत. तर फायदे म्हटलं तर मित्रांनो, हे तूर पीक हे एकदम कमी कालावधीचे पीक मानलं जातं. तसेच कमी खर्चात जास्त नफाही भेटतो. तसेच जमिनीची सुपीकताही वाढवते. तसेच निर्यातक्षम उत्पादन म्हणूनही ओळखलं जातं. तसेच याचा आंतरपीक म्हणूनही वापर केला जातो. तर मित्रांनो, बाजारपेठ म्हणायचं गेलं तर स्थानिक बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच आपण थेट ग्राहकापर्यंतही विक्री करू शकतो, जेणेकरून आपल्याला फायदा होतो व त्यांनाही फायदा होतो. तसेच सरकारी खरेदी योजना यांचाही आपण म्हणजे विचार करू शकतो. तसेच मित्रांनो, बाजारात मूग डाळीची मागणी वाढत असून पुरवठा मर्यादित असल्यामुळे दर स्थिर किंवा वाढीच्या दिशेनेच आहेत. तर मित्रांनो, निर्यातीवर काही मर्यादा असल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये किमती स्थिर आहेत, पण उत्पादनात घट झाल्यास दर वाढूही शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. शेवटी मी तर म्हणेन, मूग शेती ही कमी कालावधी, कमी खर्च आणि चांगला नफा देणारी शेती आहे. त्यासाठी योग्य नियोजन, वाण निवड आणि व्यवस्थापन केल्यास शेतकरी मित्रांनो आपण चांगले उत्पन्न मिळवू शकतो. चला तर मग या हंगामात मूग शेती करून पोषण आणि नफा दोन्ही मिळवूयात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मूग शेतीचा प्रवास थोडक्यात बघितलेला आहे. जर तुम्हाला आमचा हा छोटासा प्रयत्न आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडले राहा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहिती असणाऱ्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.